नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर चला आज बनवूया मस्त अशी भोगीची भाजी। तर भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर भोगीची 12 मिसळ्याची भाजी बनवण्यासाठी मी मेथीची भाजी घेतली, शेपूची भाजी, कोथिंबीर, लसूण पात, गाजर, कांद्याची पात, पालक, गवार आणि आवऱ्याच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी, बोरं, तुरीचे सोले आणि लसूण पात आणि दोडका, पारसा दोडका घेतला आणि वांग, गोभी, भेंडी, हिरवी मिरची आणि काकडी। तर अशा सर्व मी भाज्या घेतल्या आहेत। आता या सर्व भाज्यांची मी आता भाजी बनवणार आहे भोगीची। चला तर बनवते। तर मी गॅसवरती कढई ठेवली तापण्यासाठी। आता कढई मस्त अशी तापवून घेते। तर कढई तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तर मी तेल ठेवलं तापण्यासाठी। आता तेल चांगलं तापू देते। तेल चांगलं तापू द्यायचं। नंतर मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये मी लसूण पात टाकून घेते। लसूण पात 2 मिनिटं अशी भाजून घेते मस्त तेलामध्ये। याच्यामध्ये लगेच कांद्याची पात पण टाकून घेते। तर भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर कांद्याची पात आणि लसूण पात व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेते मी। 2 मिनिटं असंच परतून घेते या भाजीला। मस्त असं 2 मिनिटं परतून घेते। हे बघा कांद्याची पात मस्त अशी भाजली आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। गॅस लहान करते आणि कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर चांगली भाजू द्यायची। नंतर लाल चटणी 1.5 चम्मच टाकते कढईमध्ये। 1.5 चम्मच चटणी लाल। नंतर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि मसाले टाकून घेते लगेच थोडेसे। कराळ थोडंसं अंबारी मसाला टाकून घेते। अंबारी मसाला खूप छान लागतो भाजीमध्ये। तर अंबारी मसाला टाकून घेते मी। नंतर काळा मसाला टाकून घेतला। अंबारीच काळा आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे 2 मिनिटं। हिरवी मिरची टाकते। हे 2 मिनिटं असंच भाजून घ्यायचं मिरची। मध्ये मी सर्व भाज्या टाकून घेते। गाजर, तुरीचे सोले, हे वाटाणे, हरभरे टाकून घेते मी। नंतर ही पालक, गवार, आवऱ्याची शेंगा, ही मी शेपूची भाजी धुवून घेतली ती टाकते। नंतर कोथिंबीर टाकून घेते। नंतर ह्या गोभी ते मी धुवून घेते आणि ते पण टाकून घेते लगेच। सर्व भाज्या मी धुवून घेतल्या। आता त्या टाकून घेते याच्यामध्ये। तर ही 12 मिसळ्याची भाजी खायला खूप छान लागते। भोगीच्या दिवशी हे 12 मिसळ्याच्या भाजीचं खूप महत्त्व असतं। तर त्यासाठी तर तुमच्या इकडे पण बनवतात का गोबीची म्हणजे 12 मिसळ्याची भाजी ते मला सांगा। मी कोथिंबीर सर्व टाकून घेतली याच्यामध्ये। तर मला तुम्हाला तुमच्या इकडे पण बनवतात का ते कमेंट करून सांगा बरं भाजी। तर मी आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते 2 मिनिटं। मस्त अशी भाजी भाजून घेते मी छान। 2 मिनिटं परतून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले सर्व भाजीला लागतील असं परतायचं। जास्त वेळ लागत नाही या भाजीला, लवकर बनून तयार होते। तर व्यवस्थित असं 2 मिनिटं मी परतून घेते।
या भाजीमध्ये बोरं, गाजर, जाम याचं खूप महत्त्व असतं, पुन्हा हरभऱ्याचे टहाळ, तर यालाच 12 मिसळ्याची भाजी असं म्हणतात. तर व्यवस्थित असं 2 मिनिटं परतून घेते छान. आता याला असंच 5-10 मिनिटं झाकून ठेवते. तर ही भाजी 10 मिनिटं झाकून ठेवायची. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, वाफ काढून घ्यायची. भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते. ही भाजी थोडंसं पाणी टाकते, जास्त नाही. थोड्या पाण्यामध्ये ही भाजी शिजते. तर आता याच्यावरती झाकून ठेवते आणि 10 मिनिटं या भाजीला असं शिजू देते, मस्त असं वाफेने 10 मिनिटं शिजू देते. चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जेव्हा जेव्हा मी माझे नवीन रेसिपी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ही भाजी मी 10 मिनिटं झाकून ठेवते. नंतर शिजल्यावर तुम्हाला दाखवते कशी झाली आहे भाजी. तर तुम्हाला ही माझी भोगीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असा चॅनलवरती सपोर्ट असू द्या. धन्यवाद.